महाराज, आम्ही लवकरच शिवजयंती साजरी करू. महाराज, आम्ही लवकरच शिवजयंती साजरी करू. गल्ली बोळ्यात नाक्या नाक्यावर पोस्टर्स आणि बॅनर्स लावू. पोस्टर्स, बॅनर्स वर तुमच्या सोबत नेत्यांचेही फोटोज लावू. गाणी, डीजे, डिस्को लाईट्स लावून अगदी बेधुंद नाचू. आणि कोणी मावळा जर छत्रपती म्हणाला नाही ना, तर त्याची अक्कल ठिकाणावर आणू. आणि काय, भांडत राहू. कधी धर्म, भाषा, कधी जातीपातींवर. मुली, स्त्रियांवर अत्याचार होतायत, पण उच्चभ्रूंनी वजन ठेवलंय कायद्यावर. बोलावंसं वाटतं खूप. बोलावंसं वाटतं खूप, चीड येते, आवाज उठवावा वाटतो. पण अन्यायाविरुद्ध लढणाऱ्याचा आज अगदी अभिमन्यू होतो. महाराज, कधी आम्हाला कळणार स्वराज्य? महाराज, कधी आम्हाला कळणार स्वराज्य? कधी कळणार शिवविचार? सगळ्यांनी एकत्र लढण्याची कधी धमक येणार आमच्यात? तुम्ही 18 पगड जातींना एकत्र केलं, तेव्हाच स्वराज्य साकार झालं ना. तानाजी आणि येसाजींबरोबरच मदारी मेहद्दर, दौलत खान यांचंही योगदान होतच ना. सामान्य प्रजेलाही अधिकार होता. सामान्य प्रजेलाही अधिकार होता राजाला थेट जाब विचारण्याचा. शंभू राजांवरही प्रसंग आला स्वतःला सिद्ध करण्याचा. प्रत्येक धर्माचा तुम्ही सन्मान केला. प्रत्येक धर्माचा तुम्ही सन्मान केलात, पण आपल्या धर्माला जागते ठेवले. अंधश्रद्धेला कधीच जुमानलं नाही. अगदी अमावास्येलाही युद्ध केले. हीच तुमची प्रॅक्टिकॅलिटी थोडी का होईना सगळ्यांना कळाली. खऱ्या समस्या सोडवण्याची कुठेतरी जाण व्हावी. महाराज, तुमच्या विषयावर अजून भांडण नको. महाराज, तुमच्या विषयावर अजून भांडण नको, तर संवाद रंगवावे, पोवाडे गावे. तुम्ही जसे रयतेचे राज्य घडवले, तेच चित्र पुन्हा दिसावे. तिथी की तारीख यावरून वाद नको, तर प्रत्येक दिवस शिवविचारांनी साजरा व्हावा. तिथी की तारीख यावरून वाद नको, तर प्रत्येक दिवस शिवविचारांनी साजरा व्हावा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हा जयघोष पिढ्यानपिढ्या गरजत राहावा.